सुट्टीची संधी साधून एटीएम फोडण्याचा प्रयत्न, आरोपी जेरबंद। सलग सुट्टीच्या काळात एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सूरज कश्यप या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। सलग सुट्ट्या असल्याने बँकेच्या भिंतीआड असलेल्या एटीएम मशीन मधून पैसे काढण्याचा आणि बँकेत घुसण्याचा त्याने केलेला प्रयत्न निष्फळ ठरला। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गस्त घालून तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीला शोधून काढून गुन्ह्याची उकल केली। आरोपीने आणखी कुठे चोरीचे प्रयत्न केलेत का याचा तपास पोलीस करत आहेत। दिनांक 15 जून 2024 ते 17 जून 2024 या दरम्यानी वीकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्भे या ठिकाणी एका त्या बँकेच्या आवारातच एटीएम सुद्धा आहे। ते एटीएम मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत, परंतु ते मशीन तोडलेलं होतं। त्याचप्रमाणे बँकेच्या आत सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर एपीएमसी पोलीस स्टेशनचं पथक तिथे गेलं, त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग सीसीटीव्ही फुटेजेस, बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे। तो तुर्भे त्या गावामध्ये तिथे तुर्भे परिसरामध्ये राहतो। तसेच त्याचं मूळ गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे। याला पोलिसांनी शोधून काढून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे। मनोज भेंकारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।